नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत माप घेण्याची पद्धत। मापामध्ये आपल्याला माप कसं घ्यायचं आहे, म्हणजे त्याला घेण्यासाठी काय म्हणतात हे फार महत्त्वाचं आहे। माप कशी मोजतात त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे। नवीन शिकणाऱ्यांना हा फार उपयोगाचा व्हिडिओ, ज्यांना ब्लाऊज शिकायचे त्याच्या आधी माप कशी घ्यायची हे फार महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा। हे पहा, हा टेप आहे आणि हे जे दिसतंय ना, हा इंचावर, हे इंच आहे। 1 इंच, हे 2 इंच, 3 इंच, 4 इंच, अशा पद्धती हा इंचाचा टेप आहे। आणि तेच आपण मागची साईड पाहिली तर इथं देखील वरच्या बाजूला इंच आहेत आणि त्या खालच्या बाजूला सेंटीमीटर आहे। हे जे अगदी जवळ थोडे आकडे दिसतात हे सेंटीमीटर। तर आपल्याला काय, आता आपण पहिले इंचाचं पाहणार आहोत। इंचामध्ये हे पहा, ह्या बाजूनी इथून तर हे एक जो आकडा दिसतोय ते आहे 1 इंच। तसंच पुढे इथून तर हे 2 इंच, पण या 2 इंचामध्ये जो बाण ते आहे अर्धा इंच। आणि या एक मोठ्या रेषेपासून तर ह्या मधल्या 1 आणि 2 ही जी रेषा आहे 2 नंबरची, तिथं आहे पाव इंच, म्हणजे अर्ध्याच्या निम्म जे अंतर आहे ते पाव इंच आहे। आले की लक्षात? हे पूर्ण 1 इंच आणि नुसतं ह्या 2 रेषा पुढच्या, या मोठी रेषेपासून ते ह्या 2 रेषा हे आहे पाव इंच आणि त्याच्या पुढे परत तेवढंच अंतर हे पाव इंच, म्हणजे हे झालं इथून ते एवढं, हे अंतर आहे अर्धा इंच। अशा पद्धतीने जसं पाव इंच वाढेल तसं अंतर हे वेगवेगळ्या पद्धतीत मोजता येईल। आता हे झालं 1 इंच, तर 1च्या पुढे हे झालं पाव इंच। जर अजून पुढे घेतलं आपण ते आहे 1.25 इंच आणि त्यानंतर आहे हे 1.5 इंच। तसंच पुढे पुन्हा आणखी पाव इंच जर वाढवलं तर हे होईल 1.25 इंच आणि परत वाढवलं तर 2 इंच, त्याच्या पुढे 2.25 इंच। अशा पद्धतीने ही मापं घ्यायची आहेत। मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल। चला तर मग आता आपण हे सेंटीमीटरच्या बाबतीत पाहूया। सेंटीमीटरमध्ये हे 1, 2, 3, 4, 5 असे हे दिसत आहेत ना, हे आहे पॉईंट, ज्याला आपण जसं आपण ब्लाऊज घेताना 80 पॉईंट, 75 पॉईंट, 70 पॉईंट हे म्हणतो, ते यामध्ये मोजतं। यामध्ये आपण ब्लाऊज पीस मोजू शकतो। ब्लाऊज पीस कसा मोजायचा तर हे पहा, मी सांगते तुम्हाला। हे आहे आपलं अस्तर जेव्हा आपण कट करून घेतो ना तेव्हा आपण हे मोजतो। हे पहा, इथून मोजायचे अशा पद्धतीने। हे पहा, इथं 40 म्हणजे 40 पॉईंट झाले। तसंच आपण पुढे आलो, हे होईल 50 पॉईंट, त्यानंतर हे 70 पॉईंट। असं करत आपण हे पूर्ण अस्तर जर मोजलं तर हे पहा, इथे येते 100 पॉईंट। आले का? 100 पॉईंट म्हणजे 1 मीटर, म्हणजे हे 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो, म्हणजे आहे 1 मीटर हे अस्तर आहे। आले का लक्षात तुमच्या? तर अशा पद्धतीने आपण हे अस्तर मोजू शकतो, किंवा साडीतला सुद्धा अस्तर असतो ते अशाच पद्धतीने आपण मोजतो तो। तसंच आपण आता हे ब्लाऊजच्या मापाबद्दल पाहूया। ब्लाऊजचे मापं मोजताना तुम्हाला कसं कळेल की नक्की आपण कशाला काय म्हणतोय। हे पहा, आता हे आहे करेक्ट 8 आहे, 8 इंच। हे आपण इंचामध्ये मोजतोय, लक्षात घ्या। हे आहे 8 इंच। तशाच पद्धतीने हे इथे 5.5 होतं आणि पुढे 2 रेषा, म्हणजे हे 5.25 होते। आले का लक्षात? 5.5च्या पुढे 2 रेषा आहेत, ते 5.25 झाले। त्याच पद्धतीने आपण उंची मोजूया। उंचीला इथे सुद्धा 14.25 येतं। हे पहा, इथे 13.5 आणि पुढे 2 रेषा वाढल्या 14.25।
तर अशा पद्धतीने आपण अगदी ॲक्युरेट माप मोजू शकतो. आणि त्याच्यामध्ये ही जे एक रेष असते ना, या एक रेषेला काय म्हणतात, एक सूत आपण म्हणू शकतो. म्हणजे एका रेषेचा सुद्धा फरक पडतो बऱ्याच वेळा, तर मग त्याला आपण काय म्हणणार, एक सूत. तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊजची मापं ही सहज आणि सोप्या पद्धतीत घेऊ शकतो. नुसते ब्लाऊजच नाही, शिवण्याचे कुठलेही प्रकार असू दे, आपल्याला हे माप घेणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने आपण सगळ्या प्रकारची मापं ही सहज आणि सोप्या पद्धतीत घेऊ शकतो. ज्या माझ्या ताईंना, ज्या मुलींना मापं घेता येत नसतील तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा. त्यांना नक्कीच याचा उपयोग होईल. आणि पुढचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या लाईक करा. नमस्कार.